नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। याआधी आपण अलंकाराचा एक प्रकार शब्दालंकार आणि त्याचे उपप्रकार याविषयीचा व्हिडिओ रिलीज केलेला आहे। आता अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आपण अर्थालंकार म्हणजे अलंकारातील दुसरा मुख्य प्रकार अर्थालंकार त्याचा व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव टाकतोय। तर लक्षात घ्या, या अर्थालंकाराच्या मध्ये मी अर्थालंकाराचे जे 20च्या 20 प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व प्रकार शिकवणार आहे। त्यामुळे कंटाळून न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रत्येक प्रकारामध्ये अर्थालंकाराच्या जास्तीत जास्त मी तुम्हाला जेवढ्या ट्रिक्स सांगता येतील तेवढ्या सांगितलेल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लक्षात घ्या, एस एज्युकेशन चॅनल हा महाराष्ट्रभरच्या सर्व विद्यार्थ्यांचं अधिकारी होण्याचं किंवा पोलीस होण्याचं, तळागाळातील तुमची जेवढी नोकरीची स्वप्न असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ मोफत टाकत आहोत, कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता। त्यामुळे तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, अनेकांना या व्हिडिओचा लाभ व्हावा यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलच्या या कार्यामध्ये तुमचीही मदत मोलाची आहे, हे मी कधीच विसरणार नाही। तर आपण आता पुढचा अलंकाराचा प्रकार, मुख्य प्रकार पाहूया, अर्थालंकार। तर लक्षात घ्या, पुस्तकी व्याख्या जी लिहिली आहे ती जशीच्या तशी मी इथे लिहिलेली नाहीये। तर अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते। अर्थामुळे म्हणजे काय की वाक्यातील अर्थामुळे भाषेला जर सौंदर्य प्राप्त होत असेल, भाषा अधिक चांगली दिसत असेल, भाषा अधिक प्रभावीपणे व्यक्त होत असेल तर अशा अलंकाराला अर्थालंकार असं म्हणतात। लक्षात घ्या, अलंकाराचे मुख्य प्रकार दोनच आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। शब्दालंकाराचे उपप्रकार 3 आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष। ते ऑलरेडी आधी शिकवलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याची लिंक पाहू शकता आणि बघू शकता। तर या अर्थालंकाराचे एकूण प्रकार आहेत 20। तर 20 प्रकार आहेत कोणते ते एकदा त्यांची निदान तुम्हाला नावं माहिती पाहिजेत। मी हे सर्व प्रकार तुम्हाला शिकवणार आहे। उपमा, उत्प्रेक्षा, अपनहुती, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह, दृष्टांत, अर्थांतरन्यास, विरोधाभास, असंगती, सार, अन्योक्ती, पर्यायोक्त, व्याजस्तुती, व्याजोक्ती, अतिशयोक्ती, स्वभावोक्ती, चेतना गुणोक्ती अशी वेगवेगळी आणि अवघड नावं अर्थालंकाराची आहेत। तर टेन्शन घेऊ नका अजिबात। आणि तुम्हाला ट्रिक्सनुसार हे प्रकार त्यांच्यातला साम्य आणि भेद कसा लक्षात ठेवता येईल, शिवाय सगळीकडे ट्रिक्स कशा लागू पडत नाहीयेत, मग त्यासाठी आपण काय करायचं आहे हे मी अगदी अलंकाराच्या पहिल्या प्रकारापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अर्थात अर्थालंकारामधील काही संकल्पना आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, कारण या संकल्पना वारंवार वाक्यामध्ये येऊन जातात किंवा त्याच्या व्याख्येमध्ये हे जे प्रकार आहेत 20, या 20 प्रकारांच्या ज्या व्याख्या येतात त्या व्याख्यांमध्ये ह्या संकल्पना येऊन जातात। तर त्या संकल्पना कोणत्या आहेत? उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द असे वगैरे आपल्याला परीक्षेला ह्याच्या व्याख्येमध्ये येऊन जातं। शिवाय परीक्षेला अनेक वेळेला दिलेल्या वाक्यातील उपमेय कोणते, उपमान कोणते असेही विचारलेलं असतं। तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगते, उपमेय आणि उपमान हे अर्थालंकाराचे प्रकार नाहीत। अर्थालंकारामधील त्या संकल्पना आहेत। संकल्पना नसेल समजत तर कन्सेप्ट आहेत ते अर्थालंकारामधील। त्यामुळे हे कन्सेप्ट आपण कसे ओळखायचे, आपल्याला जर परीक्षेला आलं उपमेय ओळखा, उपमान ओळखा, तर कसं ओळखायचं? अर्थात इथं व्याख्या दिलेल्या आहेत, अर्थात यांच्या व्याख्येवर आधारित पण प्रश्न परीक्षेला विचारलेला दिसून येतो। जसं बघा, उपमेय, उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे ते म्हणजे काय असतं? उपमेय असतं। आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना, म्हणजे इथं ज्याची तुलना आणि ज्याच्याशी तुलना हे 2 वर्ड्स महत्वाचे आहेत। ज्याच्याशी तुलना करायची असते ते उपमान असते। आता हे कितीही पाठ केलं तरी ऐन परीक्षेच्या वेळेला एखाद्या वाक्यातलं उपमेय आणि उपमान शोधता येत नाही, तर त्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रिक्स आहेत। त्यामुळे अजिबातच घाबरण्याची गरज नाही। तर बघा, कोणाची तुलना असा ज्या वेळेला आपण वाक्याला प्रश्न विचारला तर आपल्याला उपमेय सापडते। लक्षात काय ठेवायचं, वाक्याला जर आपण कोणाची तुलना असा प्रश्न विचारला तर उपमेय सापडते। आणि कोणाशी तुलना
कोणाशी तुलना असा जर आपण वाक्याला प्रश्न विचारला तर वाक्यातलं उपमान सापडते. ह्या उदाहरणावरून आपण बघूया उपमेय आणि उपमान काय. शिवाय साम्यवाचक शब्द म्हणजे काय, सारखेपणा दाखवणारे जे शब्द असतात ते शब्द काय असतात, साम्यवाचक शब्द असतात. एखाद्या वाक्यातला साम्यवाचक शब्द कोणता असं जर आपल्याला विचारलेलं असेल तर तेही सांगता आलं पाहिजे. मग साम्यवाचक शब्द कोणत्या शब्दांनी व्यक्त होतात, परी, परिस, प्रमाणे, सारखा, सारखी असे जे शब्द वाक्यामध्ये असतात ते शब्द साम्यवाचक शब्द असतात. काय सांगितलं, परी, हे मी पुसून इथे लिहिते, परी, प्रमाणे, परिस, सारखा, सारखी असे जे शब्द असतात ते सर्व शब्द काय असतात, साम्यवाचक शब्द असतात. मग एखाद्या वाक्याचा आपल्याला अर्थ नाही कळला तरी चालेल, पण जर वाक्यातला साम्यवाचक शब्द विचारलेला असेल तर सरळ एवढंच पाठ करून ठेवा 5-6 शब्द, परी, प्रमाणे, परी, परिस, सारखा, सारखी यापैकी शब्द वाक्यामध्ये कुठला आहे का ते शोधायचं. जसं हे 3 वाक्य आहेत, या तिन्ही वाक्यामधला साम्यवाचक शब्द कोणता असं म्हणलं तर इथं बघा परी आहे, म्हणजे हा परी काय आहे, साम्यवाचक शब्द आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये इथं वाक्याच्या शेवटी काय आहे, सारखी आहे, त्यामुळे या वाक्यातला सारखी हा शब्द काय आहे, साम्यवाचक शब्द आहे. एवढेसे पोर हरणासारखे, हरणासारखे, सारखे हा शब्द या वाक्यामधला काय आहे, साम्यवाचक शब्द आहे. म्हणजे जर आपल्याला साम्यवाचक शब्द शोधायला सांगितला तर परी, प्रमाणे, परिस, सारखा, सारखी असे शब्द वाक्यामध्ये असतील ते शोधायचे आणि तो शब्द वाक्यातला साम्यवाचक शब्द असतो. संपलं इथंच. पुढचं बघा, उपमेय आणि उपमान कसं शोधायचं ते बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलंय की व्याख्या लक्षात नाही राहिली तर कोणाची तुलना, जसं बघा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. मग आता ह्या वाक्याला आपण प्रश्न विचारला, कोणाची तुलना, मग कोणाची तुलना हे जर कळत नसेल तर कोणाचे वर्णन, तर सावळ्या रंगाचे वर्णन, कोणाचीच्या ऐवजी कोणाचे वर्णन असंही म्हणू शकतो आपण. कोणाचे वर्णन, कोणाचे वर्णन केले, सावळ्या रंगाचे, म्हणजे इथं कोणाचे हा किंवा कोणाचे किंवा कोणाची तुलना असा आपण प्रश्न विचारू शकतो. कोणाची तुलना तर सावळ्या रंगाची, त्याला अंडरलाईन करून घ्यायचं, ते वाक्यातलं काय असतं, उपमेय असतं. पुढचं जाऊया, सावळ्या रंगाची तुलना कोणाशी तर पावसाळी नभाशी, म्हणजे कोणाशी असा क्वेश्चन आपण विचारला वाक्याला तर आपल्याला जे सापडतं ते काय असतं, उपमान असतं. म्हणजे सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यामध्ये सावळा रंग उपमेय आहे, पावसाळी नभ उपमान आहे आणि परी हा शब्द साम्यवाचक शब्द आहे. पुढचं बघा, मुंबईची घरे कबुतरांच्या खुराड्यासारखी, तर कोणाची तुलना, मुंबईच्या घरांशी, म्हणजे इथं कोणाची क्वेश्चन विचारला आणि हे आपल्याला सापडलेलं ते काय आहे, उपमेय आहे. कोणाशी, कबुतरांच्या खुराड्याशी, म्हणजे इथं कोणाशी असं विचारलं तर आपल्याला आन्सर काय सापडलं, कबुतरांची खुराडी, म्हणजे हे काय आहे, उपमान आहे. म्हणजे या वाक्यामधलं उपमेय मुंबईची घरे, उपमान कबुतरांची खुराडी, साम्यवाचक शब्द सारखी. पुढच्या वाक्याकडे जाऊया, ते एवढेसे पोरं हरणासारखे चपळ होते. आता कोणाची तुलना तर पोराची, बरोबर आहे, ते पोर, पोराची तुलना म्हणजे कोणाची किंवा कोणाचे वर्णन, ह्या पोराचे वर्णन, म्हणजे हे काय झालं, उपमेय झालं. आणि कोणाशी केली, हरणाशी, म्हणजे हे काय झालं, उपमान झालं. म्हणजे या वाक्यामध्ये ते पोर हे काय झालं, उपमेय, हरिण उपमान आणि सारखे साम्यवाचक शब्द. अतिशय ओळखायला सोपं आहे. हे कळत नसेल, पुढे विसरणं जाण्याची शक्यता असेल तर लिहून घ्या, कारण अशा पद्धतीचं तुम्हाला कुठेही पुस्तकामध्ये, कुठल्याही मोठ्या मोठ्या लेखकांच्या पुस्तकामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे एकतर ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा शॉर्ट नोट्स काढा. पुढे आपण हे जे प्रकार आहेत अर्थालंकाराचे 20 प्रकार ते विशिष्ट ट्रिक्सनुसार आणि क्रमाने पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत
पाहूया आपण अर्थालंकाराचे प्रकार। लक्षात घ्या मित्रांनो, हे अर्थालंकाराचे प्रकार पाहत असताना मी ते ट्रिक्स नुसार सुद्धाही सांगणार आहे आणि शिवाय ते स्पष्टीकरणासहितही सांगणार आहे। लक्षात घ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा, स्पष्टीकरणासहित जर तुम्ही ते व्यवस्थित शेवटपर्यंत ऐकलेत तर 20च्या 20 प्रकार अतिशय परफेक्ट तुमच्या लक्षात राहणार आहेत आणि त्याच्यावर मग स्पष्टीकरणासहित आपण अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर कशा ट्रिक्स अप्लाय करायच्या हेही आपण पाहणार आहोत। कारण सगळीकडे ट्रिक्स जर म्हटलं तर काही वाक्य चुकूही शकतात, हेही तुम्हाला मी इथं दाखवणार आहे। त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता व्यवस्थित पहा। तर पाहूया अर्थालंकाराचे प्रकार। तर बघा, उपमा पहिला प्रकार आहे उपमा। दोन वस्तूंमध्ये साम्य दर्शवलेले असते। साम्य याचा अर्थ सारखेपणा। दोन वस्तूंमध्ये सारखेपणा दर्शवलेला जो अलंकार असतो त्यास उपमा अलंकार असं म्हणतात। आता लक्षात घ्या मित्रांनो, अनेक पुस्तकामध्ये त्याचे हिंट्स लिहिलेले असतात की ज्या अलंकारामध्ये सम, समान म्हणजे हे जे मी शब्द लिहिलेले आहेत, सम, समान, सारखा, सारखी, परी, प्रमाणे असे शब्द ज्या ओळींमध्ये असतात ते ती सर्व वाक्य उपमा अलंकाराची असतात। अशा हिंट्स किंवा आपल्याला ट्रिक्स सांगितल्या जातात। मात्र ही जी ट्रिक्स आहे ना, ते हे खालचं जर आपण अनन्वय हा अलंकार बघितला तर ती ट्रिक्स तिथे लागू होत नाही। म्हणजे अनन्वय अलंकाराच्या ओळींमध्ये सुद्धा इथं बघा, म्हणून मी हे लिहून ठेवलंय, सम, समान, सारखा, सारखी, परी, प्रमाणे असे शब्द असतात। म्हणजे लक्षात घ्या, दोन अलंकार असे आहेत, अर्थात ह्या दोन्ही अलंकाराच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे। मात्र तुम्ही ट्रिक्स नुसार जाता म्हणून मी सांगते की दोन्ही अलंकाराच्या व्याख्यांमध्ये म्हणजे उपमा आणि अनन्वय या अलंकाराची जी वाक्य येतात या वाक्यांमध्ये सम, समान, सारखा, सारखी, परी, प्रमाणे, परीच असे शब्द असतात। मग आपण कसं ओळखायचं एखादं वाक्य अनन्वय अलंकाराचं आहे का एखादं वाक्य उपमा अलंकाराचं आहे? लक्षात घ्या मित्रांनो, आता 2019ची जी पोलीस भरती झालेली आहे तर त्या 2019च्या पोलीस भरतीमध्ये अनन्वय अलंकाराची उदाहरणं तुम्हाला विचारलेली आहेत, उपमा अलंकाराची उदाहरणं तुम्हाला विचारलेली आहेत। अर्थात हे कसं ओळखायचं की सेम शब्द या वाक्यांमध्ये असतात, मग वेगवेगळेपणा कसं बघूया। आता आपण एक एक बघूया। जसं बघा, दोन वस्तूंमध्ये साम्य दर्शवलेलं असतं त्यावेळेला उपमा अलंकार होतो। जसं बघा, मुंबईची घरे कबुतरांच्या खुराड्यासारखी, म्हणजे मुंबईची घरे आणि कबुतरांची खुराडी ही सारखीच आहेत असं दर्शवलेलं आहे। म्हणजे या अलंकाराच्या वाक्यामध्ये, उपमा अलंकाराच्या वाक्यामध्ये दोन घटक आहेत, कुठलं? मुंबईची घरे आणि दुसरा घटक आहेत कबुतरांची खुराडी। आणि साम्य कुणामध्ये दाखवलंय? मुंबईची घरे आणि कबुतरांची खुराडी याच्यामध्ये साम्य दाखवलेलं आहे। पुढचं त्याचंच एक उदाहरण बघा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी। म्हणजे इथं दोन घटक कुठले आहेत? सावळा रंग आणि पावसाळी नभ हे दोन घटक आहेत। म्हणजे सावळा रंग हा पावसाळी नभासारखाच, ढगासारखाच, नभ याचा अर्थ ढग सारखाच आहे। म्हणजे उपमा अलंकारामध्ये दोन घटक दाखवलेले असतात आणि त्या दोन घटकांमध्ये सारखेपणा दाखवलेला असतो। लक्षात येते का? तर अनन्वय अलंकार पाहूया। अनन्वय अलंकाराला काय म्हटलंय? उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली असते। म्हणजे जसं आपण इथं म्हणू शकतो उपमा अलंकारामध्ये, मुंबईची घरे कबुतरांच्या खुराड्यासारखी, कुणासारखी? कबुतरांच्या खुराड्यासारखी। सावळा रंग कुणासारखा? पावसाळी नभासारखा। तसं अनन्वय अलंकारामध्ये आपण अशा टाईपनी म्हणू शकत नाही। उदाहरणार्थ बघा, आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी। म्हणजे इथं बघा वाक्यामध्ये काय आलंय? परी आले। इथं वाक्यामध्ये सारखी हा शब्द आलाय। आई सारखी मायाळू, आईचं असं आले, सारखी आले। मग बघा, आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी, इथं ताजमहालाची तुलना इतर कुणाशी केलेली आहे का? नाही, ताजमहालाची तुलना ताजमहालाशीच केलेली आहे आणि वाक्यामध्ये परी हा शब्द आहे। जर लक्षात घ्या, जर एखाद्या वाक्यामध्ये
विशिष्ट एकच घटक आहे. इथं कुणाचं वर्णन आहे? ताजमहालाचं. तो एकच आहे. अजून कुठला घटक आहे का? आपण उपमा अलंकारामध्ये कसं म्हणतो, मुंबईचे घर एक घटक, दुसरा घटक कुठला? कबुतरांची खुराडी. तसं इथं ताजमहाल हा एक घटक झाला. दुसरा घटक कोणता आहे सांगू शकतो का? नाही, कारण ताजमहालाची तुलना कुणाशी केली? त्याच्याशीच केलेली आहे आणि वाक्यामध्ये परी हा शब्द वापरलेला आहे. दुसरं वाक्य बघा, आई सारखी मायाळू आईच. इथं आईची तुलना कुणाशी केलेली आहे? आईशीच केलेली आहे, इतर कुणाशी केलेली नाही. म्हणजे या दोन्ही वाक्यामध्ये, या वरच्या वाक्यामध्ये एक घटक आहे ताजमहाल, त्याची त्याच्याशीच तुलना आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये घटक आहे आई आणि तिची तिच्याशीच तुलना केलेली आहे आणि वाक्यामध्ये परी आणि सारखे असे शब्द वापरलेले आहेत. मग आता पुन्हा एकदा सांगते, उपमा आणि अनन्वय अलंकारामध्ये सम, समान, सारखा, परी, परीस, प्रमाणे असे शब्द असतात. मग वेगळं वाक्य कसं ओळखायचं? का तर बघा, इथं बघा, मुंबईची घरे कबुतरांच्या कुराड्यासारखी, सारखी आहे वाक्यामध्ये. सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी, इथं पण परी आहे वाक्याच्या शेवटी. मग आपण ह्या दोघांमधला फरक कसा ओळखायचा? उपमा अलंकार आणि अनन्वय अलंकार. तर सेमपणा काय आहे? शब्द सेम असतात वाक्यामध्ये. आणि वेगळेपणा काय आहे की ह्याच्यामध्ये दोन घटक असतात. एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकाशी केलेली असते. उदाहरणार्थ, मुंबईच्या घरांची तुलना कबुतरांच्या खुराड्यासारखी. दुसरं उदाहरण, सावळ्या रंगाची तुलना पावसाळी नभाशी किंवा ढगाशी केलेली आहे. तसं अनन्वय अलंकारामध्ये समसमान, सारखा, सारखी, परिप्रमाणे, परीस शब्द असतात उपमा अलंकाराप्रमाणेच. मात्र इथं एकच घटक असतो आणि त्याची तुलना त्याच्याशीच केलेली असते, इतर कोणाशी केलेली नसते. जसं इथं ताजमहालाची तुलना ताजमहालाशीच केलेली आहे, इथं आईची तुलना आईशीच केलेली आहे. असे जे अलंकार असतात, अशी जी उदाहरणं असतात ती अनन्वय अलंकाराचे असतात. हा अनन्वय आणि उपमा अलंकाराचा फरक आहे. कारण अनेक विद्यार्थी फक्त पुस्तकामध्ये जे ट्रिक्स दिले त्याच्यानुसार जर समसमान, सारखा, सारखी, परिप्रमाणे, परीस असे शब्द असणाऱ्या ओळी, असे ज्या वाक्यामध्ये शब्द असतात ते वाक्य उपमा अलंकाराचे असतात असं म्हटलेलं असतं. मात्र लक्षात घ्या, जर तसं म्हटलं तर ह्या पण ओळी, कारण ह्याच्यामध्ये पण परी शब्द आहे, इथं पण सारखी शब्द आहे, मग या पण ओळी आपल्याला उपमा अलंकाराच्या म्हणाव्या लागतील जर आपण ट्रिक्सनुसार गेलो तर. पण ह्यांचे अर्थ आणि व्याख्या वेगवेगळे आहेत. अनन्वय अलंकारामध्ये एकच घटक असतो आणि त्याची त्याच्याशी तुलना असते, तर उपमा अलंकारामध्ये एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकाशी केलेली असते. मात्र सेमपणा काय आहे? उपमा व अनन्वय अलंकारामध्ये समसमान, सारखा, परिप्रमाणे, परीस असे शब्द असतात. आता पुढच्या अलंकाराकडे जाऊया, उत्प्रेक्ष अलंकार. तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवलेले असते, अशा अलंकारास उत्प्रेक्ष अलंकार असं म्हणतात. म्हणजे काय? तर जसं उपमेय, परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव. लक्षात घ्या, आता हे जर उपमेय, अर्थात मी आधी तुम्हाला सांगितलंय उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, आणि समजा हे जर आपल्याला शोधता येत नसेल तर इथं परफेक्ट ट्रिक लागू कुठली होते की हे शब्द, जसं इथे जे शब्द आहेत बघा, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द ज्या अलंकाराच्या वाक्यामध्ये असतात असे शब्द इतर अलंकाराच्या वाक्यामध्ये नसतात. जसं हे रिपीट झाले ना, तसं हे रिपीट इतर अलंकारामध्ये नसतं. मग जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द ज्या अलंकाराच्या वाक्यामध्ये असतात तो अलंकार कुठला असतो? उत्प्रेक्ष अलंकार असतो. हे उत्प्रेक्ष अलंकार ओळखण्याची काय आहे? ट्रिक आहे. जसं बघा, परवाचा भूकंप म्हणजे जणू, आलं का इथे जणू, जणू सृष्टीचे तांडव. तिचे अक्षर जणू काय, इथं काय आलंय? जणू काय. तिचे अक्षर जणू काय मोतीचं. ज्या वाक्यांमध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द असतील ते सर्व वाक्य उत्प्रेक्ष अलंकाराची असतात, हे लक्षात ठेवा. पुढचा अलंकार आहे रूपक. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये पण उपमेय आणि उपमान, याआधी मी तुम्हाला उपमेय आणि उपमान हे कन्सेप्ट समजून सांगण्यामागे कारण होतं का तर ही जे दोन कन्सेप्ट आहेत
हे वारंवार अनेक व्याख्यांमध्ये येऊन जातात. जसं बघा, उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता दर्शवलेली असते असे जे वाक्य असतात ते कशाचे असतात? रूपक अलंकाराचे असतात. जसं उपमेय, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वरम. जर तुम्हाला उपमेय आणि उपमान कळत नसेल तर लक्षात काय ठेवायचं? दोन घटक एकसारखे आहेत असं जिथे दर्शवलेलं असतं ती उपमा अलंकाराची उदाहरणं असतात. जसं बघा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. म्हणजे देह आणि देवाचं मंदिर हे एकच आहेत असं दर्शवलेलं आहे. म्हणजे कोणते घटक आहेत? देह आणि देवाचे मंदिर हे दोन्हीही काय आहे? एकच आहेत आणि त्याच्यामध्ये आत्मा हा काय आहे? परमेश्वर आहे असं सांगितलेलं आहे. जसं बघा, इथं दोन घटक कुठले आहेत? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. जसं लहान मूल आणि मातीचा गोळा हे काय आहे? एकच आहेत, त्यांच्यामध्ये भेद नाही असं दर्शवलेलं असेल तर ते रूपक अलंकाराचं उदाहरण होतं. आता बघा, अनेक ठिकाणी शिकवत असताना रूपक अलंकाराचं वाक्य ओळखायचं असेल तर काय ट्रिक सांगतात ती चुकीची का आहे ते मी तुम्हाला सांगते. जसं रूपक अलंकाराच्या वाक्यामध्ये शक्यतो म्हणजे हा शब्द असतो असं म्हणतात. जसं बघा, इथं आले लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, इथं म्हणजे आले. पण हे म्हणजे जर आपण ज्या वाक्यामध्ये आहे तो जर रूपक अलंकार म्हटलं तर या वाक्यामध्ये पण म्हणजे आहे. उत्प्रेक्ष अलंकाराच्या वाक्यामध्ये म्हणजे पण आहे. मग जर आपण म्हणजे असणारं प्रत्येक वाक्य जर रूपक मध्ये टाकलं तर ते आपलं उदाहरण चुकू शकतं परीक्षेला. आणि म्हणून आपल्याला समजून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि माझा कल तोच असतो. त्याच्या मागे कारण आहेत. तर बघा, आता मग परत तुम्हाला प्रश्न पडेल, मग उत्प्रेक्ष आणि रूपक अलंकार ह्यातला आम्ही फरक कसा ओळखायचा? का तर या वाक्यांमध्ये पण म्हणजे असतं आणि या वाक्यांमध्ये पण म्हणजे असतं. तर काय करायचं? तर लहान मूल म्हणजे मातीचा गोळा नुसतं म्हणजे लिहिले असं म्हटलंय का? लहान मूल म्हणजे जणू मातीचा गोळा. जर इथं जणू लिहिलं असतं म्हणजेच्या पलीकडे तर तो अलंकार उत्प्रेक्ष झाला असता. मात्र इथं जणू लिहिलेलं नाही. लक्षात काय ठेवायचं? उत्प्रेक्ष अलंकारामध्ये म्हणजे ह्या वरच्या अलंकारामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे शब्द असतातच. म्हणजे परवाचा भूकंप म्हणजे लिहिले आणि त्यानंतर काय लिहिले? जणू लिहिले. अशा पद्धतीने जर म्हणजे लिहिलेला असेल त्यानंतर जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द जर असतील तर ते उत्प्रेक्ष अलंकाराचं असेल. मात्र जर नुसता म्हणजे हा शब्द असेल तर ते कशामध्ये टाकायचं? रूपक अलंकारामध्ये असायचं. रूपक अलंकारामध्ये टाकायचं. आता बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा हे उदाहरण जर आपल्याला उत्प्रेक्ष अलंकाराचं करायचं झालं तर आपण लहान मूल म्हणजे जणू किंवा जणू काय मातीचा गोळा असं करून ते उदाहरण आपण उत्प्रेक्ष अलंकाराचं करू शकतो. आले लक्षात? लक्षात घ्या मित्रांनो, 20 अलंकाराचे प्रकार आहेत. व्हिडिओ अतिशय मोठा होईल आणि त्याच्यासाठी मग मी काय केलंय, ते अलंकाराचे प्रकार सगळे फक्त लिहून घेतलेत आणि तुम्हाला समजून सांगते जेणेकरून आपला वेळ वाचावा आणि जास्तीत जास्त माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी आणि अलंकारातला वेगळेपणा काय आहे हे तुम्हाला समजून सांगता यावं. पुढचं बघा, अपनहुती अलंकार 5वा प्रकार. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे दर्शवलेले असते. म्हणजे उपमेयाचा निषेध करून, निषेध दर्शवणारा, उपमेयाचा निषेध दर्शवणारा अलंकार प्रकार कोणता असंही परीक्षेला विचारतात. तर तो आहे अपनहुती. अर्थात अपनहुती अलंकाराचं वाक्य ओळखण्याची ट्रिक ही आहे की कुंतल कसले हे बंध रेशमाचे. म्हणजे ज्याच्याविषयी वर्णन केले कुंतल याचा अर्थ केस. वर्णन कुणाचं आहे? केसांचं आहे. कुंतल कसले हे बंध रेशमाचे म्हणजे केस कसले ते बंध रेशमाचे म्हणजे ह्या केसांना रेशमाची उपमा दिलेली आहे. मग जे मेन आहे उपमेयाचे आहे त्याचा निषेध करणे. निषेध करणे म्हणजे काय? कसले. असं जर काही कळत नसेल त्याचं तर लक्षात ठेवायचं ज्याचं वर्णन करायचं आहे. जसं इथं केसांचं वर्णन आहे, खालचं वाक्य आहे शिवाजी कसला सिंहच तो. वर्णन कुणाचं आहे? शिवाजींचं. हा आंबा नाही तो साखरच आहे. वर्णन कशाचं आहे? आंब्याचं.
लक्षात घ्या मित्रांनो, वरच्या वाक्यामध्ये कुंतल म्हणजे केसांचं वर्णन आहे, खालच्या वाक्यामध्ये शिवाजींचं वर्णन आहे आणि त्याच्या खालच्या वाक्यामध्ये आंब्याचं वर्णन आहे. तर जे वर्णन करणारे, ज्याचं वर्णन करायचं असतं त्या शब्दांच्या पुढे कसले, कसला, कसले शब्द असतात, कसले, कसला असे शब्द असतात. म्हणजे वर्णन करणाऱ्या शब्दांच्या पुढे कसले, कसला, कसली असे शब्द असतात. आणि हे जर शब्द नसतील तर मग काय असतं, तर जसं इथं बघा, हा आंबा नाही, ही साखरच आहे, म्हणजे नाही, नव्हे, असे शब्द नकार दर्शवणारे, म्हणून त्याला निषेध करून असं म्हटले. तर नाही आलं लक्षात, नाही, नाहीत असे. जसं शिवाजी नाहीत सिंहच ते असं म्हणू शकतो आपण त्याच्याऐवजी, म्हणजे कसल्याच्या ऐवजी नाहीत. कुंतल नाहीत हे बंध रेशमाचे असं म्हणू शकतो, म्हणजे नाही किंवा नाहीत, नाही किंवा नाहीत असे शब्द कशानंतर असतात, तर जे वर्णन, ज्याचं वर्णन केलेलं आहे, कुंतल, शिवाजी, आंबा यांचं वर्णन केलंय, तर त्यांच्या पुढे कसले, कसला, कसली किंवा नाही, नाहीत असे शब्द असतील तर ते उदाहरण अपनहुती अलंकाराचं असतं. हा झाला अपनहुती अलंकार. पुढचा बघा व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार सुद्धा ट्रिक्स नुसार आपल्याला ओळखता येऊ शकतो. जसं बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. इथं पेक्षा हा जो शब्द आहे त्याच्यावरूनच आपण ट्रिक लक्षात ठेवू शकतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दर्शवलेले असते, त्या अलंकारास व्यतिरेक अलंकार असं म्हणतात. समजा आपल्याला ही व्याख्याच काही लक्षात आली नाही तर आपल्याला व्यतिरेक अलंकाराचं वाक्य परफेक्ट कसं ओळखता येईल ते बघूया. जसं बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे अमृतापेक्षा, हुनीचा अर्थ काय, अमृतापेक्षा देवा तुझे नाम गोड आहे, नाव गोड आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे उपमेयापेक्षा, उपमानापेक्षा, म्हणजे अमृत हे काय आहे, उपमान आहे, आणि देवाचं नाम हे काय आहे, उपमेय आहे. म्हणजे अमृताहुनी त्याच्याऐवजी अमृतापेक्षा असंही म्हणू शकतो. म्हणजे ज्या शब्दांना, वाक्यामध्ये ज्या शब्दांना हुनी किंवा पेक्षा असे शब्द लागलेले असतात ते एक तर उपमान असतात आणि त्या शब्दांपेक्षा दुसरं काहीतरी श्रेष्ठ असतं असं दाखवलेलं असतं. जसं अमृतापेक्षा श्रेष्ठ काय आहे, देवाचं नाव आहे. पुढचं वाक्य बघा, सांज खुले सोन्याहून पिवळे ऊन पडे, म्हणजे सोन्यापेक्षा, सोन्याहून, सोन्यापेक्षा पिवळं काय आहे, ऊन आहे. म्हणजे सोन्यापेक्षा श्रेष्ठ काय दाखवलेलं आहे, ऊन. इथं आपण पेक्षा हा शब्द सुद्धा वापरू शकतो. तुझे मुख चंद्रापेक्षा सुंदर आहे, म्हणजे चंद्र हा उपमान आहे, चंद्रापेक्षा किंवा चंद्राहून असं पण म्हणू शकतो. चंद्राहून काय आहे, कोण सुंदर आहे, मुख सुंदर आहे. अशा पद्धतीने जी नामं अशी असतात, म्हणजे जे उपमेय, उपमान असे असतात की अमृता, जसं अमृता आहे म्हणजे काही जर कळत नसेल तर त्या वाक्यामध्ये ज्याच्याशी तुलना केलेली असते तो शब्दाला हुन किंवा पेक्षा असे शब्द लागलेले असतात. कुठलं, हुन किंवा पेक्षा. जसं या वाक्यामध्ये अमृताहुनी, हुन, पेक्षा म्हणू शकतो, अमृतापेक्षा पण म्हणू शकतो. दुसऱ्या वाक्यामध्ये सोन्याहून किंवा पेक्षा असं म्हणू शकतो. तिसऱ्या वाक्यामध्ये चंद्रापेक्षा किंवा चंद्राहून मुख, तुझे मुख सुंदर असे पण म्हणू शकतो, किंवा तुझे मुख चंद्राहून सुंदर आहे असं म्हणू शकतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये विशिष्ट एखाद्या घटकापेक्षा एखादा घटक अतिशय श्रेष्ठ आहे असे दाखवण्यासाठी जो श्रेष्ठ दाखवलेला नसतो, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलेला असतो, त्या शब्दाला पेक्षा, हुन असे शब्द जोडलेले असतात. ती उदाहरणं व्यतिरेक अलंकाराची असतात. काही नाही जमलं तर निदान वाचून तरी ठेवा. पुढचं बघा, 7वं भ्रांतिमान अलंकार. मी खूप मोठ्या व्याख्या लिहिलेल्या नाहीत. भ्रम किंवा भास झाल्याचे ज्या अलंकारामध्ये दर्शवलेले असते त्यास भ्रम किंवा त्यास भ्रांतिमान अलंकार असं म्हणतात. भ्रम किंवा भास निर्माण होणे. जसं बघा, हे वाक्य अतिशय सुंदर आहे. शुभ्र चांदणे थाळीत पडते,
म्हणजे चांदणं थाळीत पडतं. दूध समजुनी मनी चाटते. मनी याचा अर्थ मांजर. म्हणजे मांजराला भास काय होतो की जे थाळीत चांदणे पडलेले आहे ते काय आहे, दूध आहे. अशा पद्धतीने ज्या वाक्यातून भ्रम किंवा भास दर्शवलेला असतो अशी वाक्य भ्रांतिमान अलंकाराची असतात. अलंकाराचा अर्थालंकाराचा 8वा प्रकार पाहूया, ससंदेह. बघा, मनात शंका किंवा संदेह निर्माण होतो असं दर्शवलेलं असतं त्या अलंकारास ससंदेह. इथं ह्याचं जे अर्थालंकाराचं हे जे नाव आहे त्या नावातच त्याची व्याख्या दडलेली आहे. म्हणजे मनात शंका किंवा संदेह दर्शवलेला असतो. जसं एखादा घटक तो विशिष्ट घटक आहे का असं ज्या वेळेला आपल्याला प्रश्न पडतो तसं. जसं साप आहे की दोरखंड, म्हणजे साप आहे का दोरखंड अशी शंका निर्माण झालेली आहे. तसं आंबा आहे की साखर. तर अशा पद्धतीचे विशिष्ट एखादा घटक तो विशिष्ट एखाद्या घटकासारखा आहे का अशी ज्याच्यामध्ये शंका किंवा संदेह दर्शवलेला असतो अशा अलंकारास ससंदेह अलंकाराचे म्हणतात. पुढचा अलंकार आहे दृष्टांत. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरणादाखल त्याचा दाखला दिलेला असतो किंवा उदाहरण दिलेले असते. आता इथं बघा छान त्याच्यासाठी उदाहरण दिले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. इथे लक्ष द्या मित्रांनो की या उदाहरणावरून दृष्टांत म्हणजे काय की विशिष्ट एखादी गोष्ट सांगितलेली असते, विशिष्ट एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी किंवा त्याचं उदाहरण दिलेलं असतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, याच्यातून अर्थ काय आहे की देवा लहानपण दे. कसं पाहिजे ते लहानपण, मुंगी साखर आणि रवा यांच्यासारखं अगदी छोटं असलं तरी चालेल का, तर लहानपण हे इनोसन्स खूप चांगलं भावनाशील असं आणि इनोसन्स जपणारं असं लहानपण असतं. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. इथं ऐरावत रत्न थोर, ऐरावत हा इंद्राचा हत्ती आहे. इंद्र हा देवांचा राजा आहे. मग देवांचा राजाचा हत्ती, हत्ती हा सर्वात प्राण्यांमध्ये सर्वात मोठा उंच विशाल असा प्राणी मानला जातो. मात्र मोठा असला तरी सुद्धा ऐरावत रत्न थोर तो मोठा असला तरी सुद्धा त्याला मार कोणाचा आहे, अंकुशाचा आहे. त्यामुळे लहानपण चांगलं असतं मोठेपणापेक्षा. का तर मोठेपण हे राग द्वेष गर्व यांनी भरलेलं असतं आणि त्याच्यापेक्षा लहानपण हे इनोसन्स जपणारं असतं. आणि म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार असं म्हटलेलं आहे. म्हणजे मोठेपण आणि लहानपण याच्यातला फरक सांगितलेला आहे आणि लहानपण का असावं याच्यासाठी हा दाखला दिलेला आहे. दाखला म्हणजे उदाहरण कुणाचं दिलेलं आहे, मुंगीचं, साखरेचं आणि रवा हे सूक्ष्म कणांचं दिलेलं आहे. तर ऐरावत हे इंद्राच्या हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे. अशा पद्धतीने एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी काही मार्मिक उदाहरणं दिलेली असतात. असे जे उदाहरणं असतात ती दृष्टांत अलंकाराची असतात. लक्षात घ्या, लीळाचरित्र जे महानुभाव पंथाशी रिलेटेड येतं ते लीळाचरित्र हे सुद्धा दृष्टांत अलंकाराचे उत्कृष्ट उदाहरण आहे. लीळाचरित्र हे माहीम भटांनी लिहिलेलं आहे. माहीम भट हे महानुभाव पंथाचे एक अनुयायी आहेत. महानुभाव पंथामधले मुख्य होते चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी जिथे जिथे जायचे तिथे लोकांना अनेक गोष्टी सांगायचे आणि गोष्टी सांगत असताना त्या गोष्टींमधून विशिष्ट अशी उदाहरणं देऊन ते गोष्टी सांगायचे. त्यालाच माहीम भटांनी लीळा असं म्हटलेलं आहे. आणि हेच जे लिखाण त्यांनी लिहून काढलेलं आहे त्यालाच लीळा चरित्र असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, अनेक वेळेला परीक्षेला आपल्याला प्रश्नही येतो की लीळा चरित्र कुणी लिहिलेलं आहे. ते लीळा चरित्र हे माहीम भटांनी लिहिलेलं आहे जे महानुभाव पंथाचे होते. तर ते लीळा चरित्र सुद्धा दृष्टांत अलंकाराचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पुढचं बघा, विरोधाभास. विरोधाभास अलंकार 10वा अलंकार बघतोय आपण, अर्थालंकार. दोन विरुद्ध गोष्टी एकत्र दाखवलेल्या असतात. विरुद्ध गोष्टी म्हणजे जसं बघा, एक पाहणारी व्यक्ती आणि न पाहणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, आंधळी व्यक्ती. आणि पाहणारी व्यक्ती सहजग पाहणारी, डोळ्यांनी व्यवस्थित दिसणारी व्यक्ती. जसं इथे या वाक्यातून काय दाखवलंय, जरी आंधळी मी तुला पाहते.
म्हणजे आंधळी व्यक्ती कधीही पाहू शकत नाही. पाहण्याने आंधळ असणे ह्या दोन विरोधी गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. आंधळी व्यक्ती पाहते असं दाखवलेलं आहे इथं प्रत्यक्षात प्रमाणे, मात्र प्रत्यक्षात तसं कधीच होत नाही. अशा पद्धतीनं दोन विरुद्ध गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. जसं मरण्याच्या विरुद्ध जगणे. मरण पावलेली व्यक्ती कधीही जगू शकत नाही आणि जगत असलेली व्यक्ती मेली असं आपण ठरवू शकत नाही. म्हणजे इथं बघा, मरणात खरोखर जग जगते, म्हणजे इथं मेल्यानंतर पण जग जगते असं दाखवले. अर्थात कवितेप्रमाणे ह्या दोन्हीही ओळींचे अर्थ अतिशय विशाल आहेत, त्या प्रसंगाप्रमाणे या कविता रंगवलेल्या आहेत. मात्र इथं आपण त्या अलंकाराच्या दृष्टीने घेतोय. म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी एकाच ठिकाणी ज्या वेळेला दर्शवलेल्या असतात अशा अलंकारास विरोधाभास अलंकार असं म्हणतात. पुढचं बघा, 11वा अलंकार असंगती. कृती किंवा क्रिया एका ठिकाणी परिणाम, कृती क्रिया एका ठिकाणी दाखवलेली असते आणि त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी दाखवलेला असतो किंवा दर्शवलेला असतो. म्हणजे एका ठिकाणी कृती झाली आणि त्याचाच परिणाम दुसऱ्या ठिकाणी झाले असं जिथे दर्शवलेलं असतं तिथे असंगती अलंकार होतो. जसं बघा, बाळ तान्हुलं पडलं जमिनीवरी. म्हणजे बाळ जमिनीवर पडलं, त्याचा परिणाम काय झाला तर जखम झाली त्याच्या मातेच्या काळजावरी. म्हणजे पडलं बाळ, जखम कुणाला झाली पाहिजे, बाळाला. मात्र इथं बाळ पडण्याची क्रिया किंवा कृती झाली आणि त्याचा परिणाम किंवा कोणावर झालाय, त्याच्या मातेवर झालेला आहे असं दाखवलेलं आहे. म्हणजे एखादी क्रिया किंवा कृती एका ठिकाणी दाखवलेली असते आणि त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी दाखवलेला असतो. अशी जी उदाहरणं असतात ती असंगती अलंकाराची असतात. पुढचा 12वा अलंकार बघा, ज्याला बोलायचे आहे त्याला न बोलता दुसऱ्यालाच बोलणे. आपल्या भाषेमध्ये आपण बोलायचं झालं तर टोमणे मारून जे बोललं जातं तेच अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण होतं. लक्षात घ्या, अन्योक्ती अलंकारास अप्रस्तुत अलंकार असं पण म्हणतात. म्हणजे अप्रस्तुत अलंकार हे कोणत्या अलंकाराचं नाव आहे असं जर आपल्याला विचारलेलं असेल तर ते अन्योक्ती अलंकाराचं आहे, हे लक्षात घ्या. आता टोमणे मारून बोलणे म्हणजे काय तर जसं बघा इथं उदाहरण दिलेलं आहे, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे तू करीसी अनेक. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आपण खूप पोटतिडकीने, जसं आपले आई वडील जे असतात तुमचे, ते तुम्हाला खूप पोटतिडकीने सांगत असतात रोजच्या रोज अभ्यास कर किंवा नियमित व्यायाम कर, तुझ्या भविष्यासाठी हे कर ते कर असं आपल्या मुलांना सांगत असतात. मात्र ते न ऐकता ते वेगळेच काहीतरी कृती करत असतात. अशा वेळेला येथे समस्त बहिरे बसतात लोक, म्हणजे समोरचा आपण जे सांगतोय तो बहिऱ्याप्रमाणे वागतोय. का भाषणे तू करीसी अनेक, मग तू कशासाठी त्याला अशा अनेक गोष्टी पटवून सांगतोस असं इथं सांगायचं आहे. म्हणजे समोरच्याला टोमणे मारून तू बहिरा आहेस आणि कोणतीही सांगितलेली गोष्ट ऐकत नाहीस असं बोलायचं आहे. त्याऐवजी येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे तू करीसी अनेक असं बोललेलं आहे. अशा पद्धतीनं ज्या वाक्यातून विशिष्ट गोष्ट ही त्या व्यक्तीला न बोलता इतर कुणाचं तरी उद्देशून बोललेली आहे असं दाखवलेलं असतं. म्हणजे ज्याला बोलायचं आहे त्याला न बोलता इतर कुणाला तरी बोललेलं आहे असं दाखवलेलं असतं. त्या अलंकारास अन्योक्ती अलंकार असं म्हणतात. पुढचा अलंकार बघूया, 13वा पर्यायोक्त अलंकार. इथं खूप मजेशीर आहे हा अलंकार. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता आडवळणाने सांगणे. म्हणजे जसं बघा, त्याची रवानगी बिनभाड्याच्या खोलीत झाली. आता बिनभाड्याची खोली म्हणजे काय तर तुरुंग. म्हणजे त्याची रवानगी ही तुरुंगात झाली असं न सांगता, रवानगी तुरुंगात झाली असं न सांगता टोमणे मारून काय बोलणे, बिनभाड्याच्या खोलीत झाली असं बोलणे. इथं बघा पर्यायोक्त आणि दुसरं म्हणजे अन्योक्ती अलंकार, ह्याच्यामध्ये पण टोमणे मारलेलं असतं. आणि पर्यायोक्त या अलंकारामध्ये विशिष्ट अवहेलनात्मक बोलणंच असतं, ज्याला टोमणे मारण्यासारखाच उद्देश स्पष्ट होतो. मात्र दोन्ही अलंकारामध्ये फरक हा आहे की ज्याला बोलायचे त्याला न बोलता इतरांना बोलणं असं व्यक्त होत असेल तिथं अन्योक्ती अलंकार होतो. आणि इथं मात्र इतरांना बोललेलं नसतं, त्याच व्यक्तीला बोललेलं असतं, मात्र विशिष्ट उपमा त्या गोष्टीला दिलेली असते. जसं इथं तुरुंगाला उपमा काय दिली, बिनभाड्याची खोली. अशा पद्धतीनं
त्याची रवानगी बिनभाड्याच्या खोलीत झाली आहे, म्हणजे तुरुंगात झाली असं न म्हणता बिनभाड्याच्या खोलीत झाली आहे असं म्हणणं म्हणजेच पर्याययुक्त अलंकार आहे. अशा प्रकारची उदाहरणं पर्याययुक्त अलंकार असतात. दुसरं 14वा अलंकार पहा, व्याजस्तुती, म्हणजे आतून निंदा व वरवर स्तुती किंवा आतून स्तुती व वरवर निंदा असे दर्शवलेले असते. अशा अलंकारास व्याजस्तुती अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. म्हणजे काय? पुंड्या म्हणजे पुंडलिक, संत पुंडलिक. का रे पुंड्या मातलासी म्हणजे का रे पुंडलिका एवढा उद्धट झालायस. म्हणजे इथं वरून काय केलेली आहे? त्याची निंदा केलेली आहे. का उद्धट झालायस? उभे केले विठ्ठलासी. आतून स्तुती काय आहे की पुंडलिकाच्या भक्तीपुढे विठ्ठलालाही प्रत्यक्ष येऊन उभं राहावं लागलं. ही आतून केलेली त्या पुंडलिकाच्या भक्तीची स्तुती आहे. अशा पद्धतीने मातलासी म्हणून त्याची निंदा केलेली आहे, तर प्रत्यक्षात याच्या भक्तीपुढे विठ्ठलालाही उभं राहावं लागलं, ही त्याची केलेली स्तुती आहे. अशा पद्धतीने आतून निंदा व वरवर स्तुती किंवा आतून स्तुती व वरवर निंदा असे जेथे दर्शवलेले असते अशा अलंकारास व्याजस्तुती अलंकार असं म्हणतात. ही मित्रांनो मी जी उदाहरणं लिहिलेली आहेत ही अनेक वेळेला परीक्षेला विचारली गेलेली उदाहरणं आहेत. ती निवडून निवडून मी तुम्हाला इथं समजवत आहे. पुढचं बघावा, 15वा अलंकार व्याजोक्ती, एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण सांगणे. असा जो अलंकार ज्या वाक्यातून व्यक्त होतो अर्थ, तो अलंकार असतो व्याजोक्ती. जसं इथं ह्या वाक्यामध्ये बघा, एखाद्या काय सांगितलं, एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवलेले असते आणि त्याचे दुसरेच कारण सांगितलेले असते. जसं आठवण त्याची होता नेत्र पाणावती, सांगे परी मी कांदा कापत होती. म्हणजे विशिष्ट व्यक्तीची आठवण झाल्यानंतर डोळे पाणावलेले आहेत, ही खरीच वस्तुस्थिती आहे, म्हणजे खरं कारण हे आहे. पण सांगितलं काय की कांदा कापल्यामुळे डोळ्यात पाणी आलेलं आहे असं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने वस्तुस्थिती लपून वेगळंच काहीतरी कारण सांगितलेलं असतं. असा अर्थ व्यक्त करणारी जी उदाहरणं असतात ती व्याजोक्ती अलंकाराची असतात. पुढचं बघा, अतिशयोक्ती. अतिशयोक्ती अलंकारामध्ये सुद्धा अतिशय मजेशीर उदाहरणं दिलेली असतात. एखादी गोष्ट किंवा कल्पना अधिक फुगवून सांगितलेली असते. अर्थात ही पुस्तकी व्याख्या आहे. फुगवून सांगणे म्हणजे काय की अति वरचढ प्रमाणे किंवा जे प्रत्यक्षात नाही ते सुद्धा काहीतरी खूप वाढवून सांगणे. अशा पद्धतीने जे सांगितलेलं असतं त्याला अतिशयोक्ती. एखादं खूप काहीतरी थापा मारत असेल तर आपण त्याला अतिशयोक्ती चालली आहे असंही बोलतो. त्याच पद्धतीची उदाहरणं असतात. तर हे मजेशीर उदाहरण आपण पाहूया. उदाहरण बघा, दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं. दमडी हे अतिशय कमी परिमाण असणारं पूर्वीचं नाणं होतं, ज्याच्यामध्ये खूप कमी यायचं. म्हणजे दमडीचं म्हणजे साधारणतः वाटीभर तेल. दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं, म्हणजे सासूबाईंनी त्यातलं तेल लावलं. मामंजींची दाढी झाली, ते तेल मामंजींनी दाढीला पण लावलं. भाऊजींची शेंडी झाली, म्हणजे भाऊजींनी ते शेंडीला म्हणजेच केसांना पण लावलं. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. आणि ते उरलं तेल म्हणजे एवढं सगळं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, एवढे सगळं त्याच्यामध्ये झालं. कशामध्ये? साधारणतः वाटीभर तेलामध्ये. आणि उरलं तेल झाकून ठेवल्यानंतर लांडोरीचा पाय लागला. पुढं काय झालं बघा, वेशीपर्यंत उघळ गेला. वेस म्हणजे विशिष्ट जिथं गावाची हद्द चालू होते आणि त्या गावाची जी विशिष्ट कमान तिथं असते ती वेस, म्हणजे घर आत गावामध्ये. तर वेशीपर्यंत उघळ गेला आणि कमाल काय झाली की त्यामध्ये पण काय उंट पोहून गेला. अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी सगळं वाचून दाखवते. दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. अशा पद्धतीनं उंट हा सर्वात उंच प्राणी जो वाटीभर तेलामध्ये कधीही पोहून जाऊ शकत नाही आणि वाटीभर तेलाचं ओघळ मुळातच गावाच्या वेशीपर्यंत जाणारच नाही. मात्र इथं न घडलेली गोष्ट सुद्धा खूप वाढवून फुगवून अशी सांगितलेली आहे, म्हणजेच अतिशयोक्ती आहे. अशा पद्धतीची उदाहरणं ही अतिशयोक्ती अलंकाराची असतात. मित्रांनो लक्षात घ्या, इथपर्यंत आपण 16 अलंकार पाहिलेले आहेत.
अर्थालंकाराचे एकूण 20 प्रकार आहेत. आपण 20च्या 20 प्रकार पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता आपण 17वा अलंकार पाहूया, स्वभावोक्ती. तर जसेच्या तसे किंवा हुबेहूब वर्णन केलेले असते अशा अलंकारास, अर्थात जसेच्या तसे म्हणजे कुणाचे, तर माणसाचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे, विशिष्ट ठिकाणाचे जसेच्या तसे व हुबेहूब वर्णन केलेले असते अशा अलंकारास स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इथं बगळ्याचं वर्णन करणारी ही कविता आहे. अर्थात ही कविता सर्वच्या सर्व लिहिणं शक्य नाही, त्याच्यामुळं मी या कवितेच्या 4 ओळी सांगितलेल्या आहेत. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, म्हणजे मातीत ते पसरले अतिरम्य पंख ही जी कविता आहे ह्याच्यामधले ह्या ज्या 4 ओळी आहेत ते त्या बगळ्याच्या मृत्यूनंतरचं वर्णन करणाऱ्या ओळी आहेत. तर मृत्यू झाल्यामुळं मातीत त्याचे अतिरम्य पंख पसरले आहेत. केले वरी उदर पांडुर निष्कलंक, प्राण गेल्यामुळं त्याचे उदर म्हणजे पोट पांडुर आणि असं निष्कलंक असं दिसत आहे, वर उघडे पडलेले आहे. चंचू तशीच उघडी, चंचू म्हणजे चोच, चोच तशीच उघडी आहे. पद लांबविले, पाय लांब झालेले आहेत. निष्प्राण देह पडला, प्राण नसलेला असा निस्तेज निष्प्राण देह पडलेला आहे. श्रमही निमाले, आणि त्याच्यामुळे त्याचे श्रमही संपलेले आहेत. असं दुःखद वर्णन त्या बगळ्याचं मृत्यूनंतरचं या 4 ओळींमध्ये जसंच्या तसं केलेलं दिसतं. अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं हुबेहूब वर्णन केलेलं असतं. अशा अलंकारास स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. पुढचं बघा, सार अलंकार. अतिशय सुंदर अलंकार आहे. सार याच नावात त्याची कल्पना दडलेली आहे, म्हणजे विशिष्ट गोष्ट करून त्याच्यातून आपण विशिष्ट एक सारांश काढतो, त्याला सार असं म्हणतात. तर एखादी कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो आणि निष्कर्ष काहीतरी काढलेला असतो, अशा अलंकारास सार अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ बघूया, हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली काव्यपंक्ती आहे आणि ती त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामधली आहे. तर काय लिहिलंय बघा त्यांनी, विद्येविना म्हणजे एखादी गोष्ट ही झाली तर ही होते, ही झाली तर ही होते आणि त्यामुळे हे सर्व होतं असं सांगणारी जी मांडणी असते विशिष्ट काव्याची, ती सार अलंकाराची असते. तर ही काव्यपंक्ती बघूया. विद्येविना मती गेली, म्हणजे विद्या म्हणजे शिक्षण, शिक्षण नसेल तर मती म्हणजे बुद्धी, बुद्धी नाही. मतीविना नीती गेली, मती नसेल, बुद्धी नसेल तर नीती म्हणजे सारासार विचार करण्याची सदविवेक बुद्धी, ती पण नाही. नीतीविना गती गेली, सारासार विचार करण्याची सदविवेक बुद्धी म्हणजे चांगला आणि वाईट विचार करण्याची जर शक्ती, नीती आपल्याकडे नसेल तर गती म्हणजे प्रगतीच होणार नाही. आणि गतीविना प्रगती नाही झाली तर वित्त, वित्त म्हणजे पैसे, आपली आर्थिक घसरण होते. गती नसेल तर आर्थिक घसरण होते, वित्त गेले, म्हणून म्हटलंय गती विना वित्त गेले. वित्ताविना क्षुद्र खचले, जर पैसेच नसतील तर क्षुद्र याचा अर्थ दलित वगैरे असा घ्यायचा नाही आहे, तर क्षुद्र इथं म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असं घ्यायचं आहे. वित्ताविना क्षुद्र खचले म्हणजे वित्ताविना सर्वसामान्य माणूस, पैशाविना सर्वसामान्य माणूस खचतो. आणि हे सर्व कशामुळे होतं, इतके अनर्थ एका अविद्येने केले, आणि एवढे सर्व अनर्थ कोणी केले, जर आपण अशिक्षित असू तरच होतात. म्हणजे इथं शिक्षणाचं महत्त्व पटवण्यासाठी शिक्षण नसेल तर बुद्धी नसेल, बुद्धी नाही तर नीती नाही म्हणजे सदविवेक बुद्धी नाही, सदविवेक बुद्धी नाही तर प्रगती नाही म्हणजे गती नाही, सदविवेक बुद्धी म्हणजे गती नसेल किंवा प्रगती नसेल तर पैसे नसतील म्हणजेच वित्त नसेल, वित्त नसतील तर माणसं खचतील म्हणजेच शूद्र खचतील. आणि एवढं सगळं कशामुळे होईल, अविद्येने, अशिक्षित राहिल्यामुळे. त्यामुळे शिकलं पाहिजे, हे याच्यातून काढलेला काय आहे, सार आहे. अशा पद्धतीने एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते, उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो, अशा अलंकारास सार अलंकार असं म्हणतात. हा झाला 18वा अलंकार. पुढचा पाहूया 19वा अलंकार, चेतना गुणोक्ती. हा सुद्धा अतिशय सोपा आणि छान अलंकार आहे. चेतना याचा अर्थच सजीव असा अर्थ होतो. निर्जीव वस्तू सजीव असून मानवाप्रमाणे कृती करतात असे दर्शवलेले असते, अशा अलंकारास चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात.
अर्थात निर्जीव वस्तू सजीव असून माणसाप्रमाणे कृती करतात म्हणजे नक्की काय? जसं बघा, चाफा बोले ना, चाफा हे झाड आहे. म्हणजे इथं उदाहरण जे दिलेलं आहे, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, हे उदाहरण दिलेलं आहे. अर्थात चाफा हे झाड आहे. आता तुम्ही म्हणाल सायंटिफिक दृष्ट्या झाडाची वाढ होते, झाडाला पाने येतात, फुले येतात, म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या झाड हे सजीव आहे. मात्र ज्या गोष्टी माणसाप्रमाणे कृती करत नाहीत, सजीव आहेत पण माणसाप्रमाणे कृती करत नाहीत, म्हणजे जसं माणसांचीही वाढ होते, झाडांचीही वाढ होते, पण माणूस एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो तसं, किंवा बोलू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो, तसं झाडं एका ठिकाणाहून दुसरीकडे स्वतःहून जाऊ शकत नाहीत किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, म्हणजे माणसाप्रमाणे कृती करत नाहीत. मग ज्या गोष्टी माणसाप्रमाणे कृती करत नाहीत त्या जरी सायंटिफिक दृष्ट्या सजीव असल्या तरी सुद्धा व्याकरणिक दृष्ट्या ग्रॅमॅटिकली त्या निर्जीव असतात. त्याच्यामुळे झाडं ही सायंटिफिक दृष्ट्या सजीव आहेत, मात्र व्याकरणिक दृष्ट्या काय आहेत? निर्जीव आहेत. आणि ती काय दाखवली आहेत? माणसाप्रमाणे कृती करतात असं दाखवले. जसं चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. अर्थात ही वेगळ्या अर्थासाठी लिहिलेले काव्य आहे, मात्र इथं त्याचा शब्दशः अर्थ आपण जर घेतला तर चाफा खरं तर बघायला गेलं तर चाफ्याचं झाड किंवा जे फूल असतं ते कधीच बोलतही नाही आणि कधीच चालतही नाही, किंवा त्याला खंत म्हणजे दुःख वाटणे किंवा विशिष्ट गोष्टीचं वाईट वाटणे ह्या गोष्टी कधी होत नाहीत. मात्र इथं मात्र चाफा बोलत नाहीये, चालत नाहीये आणि त्याला वाईट वाटतंय आणि काही केलं तो आनंदी होत नाही, फुलेना म्हणजे आनंदी होत नाही असं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने जी उदाहरणं असतात. दुसरे एक उदाहरण म्हणजे कुटुंब वत्सले इथे फणस हा कटी कांद्यावर घेऊन बाळे, म्हणजे फणसाला जे फणसाच्या प्रत्येक फांदीवर जे छोटे छोटे फणस लागलेले असतात ती म्हणजे त्याची बाळं आहेत आणि त्यानं खांद्यावर आणि कमरेवर त्याची ती बाळं घेऊन तो फिरतोय, असा कुटुंब वत्सल फणस दिसतोय असं जिथं वर्णन केलेलं असतं. म्हणजे माणसाप्रमाणे कृती दाखवली आहे फणसाची. जसं माणूस आपल्या बाळाला खांद्यावर वगैरे घेऊन जातो तसं फणसही घेऊन जातोय असं दाखवलंय. तर अशा पद्धतीने जी उदाहरणामध्ये कृती माणसाप्रमाणे दाखवलेली असते, मात्र त्या गोष्टी प्रत्यक्षात माणसाप्रमाणे कृती करू शकत नाहीत. जसं झाडं माणसाप्रमाणे कृती करू शकत नाहीत, अशी जी उदाहरणं असतात ती चेतना गुणोक्ती अलंकाराची असतात. पुढचा आणि शेवटचा अलंकार आहे अर्थांतरन्यास. इथं बघा, एखाद्या विशिष्ट विधानाच्या समर्थनासाठी विशिष्ट उदाहरण दिले जाते व विशिष्ट सिद्धांत मांडला जातो. म्हणजे जसं बघा, एका हाते मुली कधीतरी वाजते काय टाळी, असा प्रश्न विचारलेला आहे एका मुलीला, की एका हाते मुली कधीतरी वाजते काय टाळी. म्हणजे आपण एक इमॅजिन करूया, कल्पना करूया की त्या मुलीचं आणि विशिष्ट कुणाचं तरी भांडण झालेलं असेल आणि ती मुलगी भांडण झाले म्हणून तक्रार व्यक्त करत असेल. अर्थात भांडण होणे ही क्रिया एकाच बाजूने होत नसते, काहीतरी दोन्ही बाजूनीही अशी कारणं होतात की ज्याच्यामुळे भांडण होतं. म्हणून असं म्हटलेलं आहे, एका हाते मुली वाजते कधीतरी वाजते काय टाळी. एका हाताने टाळी कधी वाजते का? कधीच वाजू शकत नाही. तर इथं म्हणजे तू भांडण केलंस तर याला कारण तूही आहेस असंही सांगायचं आहे. त्याच्यासाठी विधान सिद्धांत काय मांडलाय की एका हाताने टाळी कधी वाजत नाही असं सांगितलेलं आहे. दुसरं हे वाक्य बघा, हे वाक्य परीक्षेला वारंवार येऊन गेलेलं आहे. कठीण समय येता कोण कामासे येतो. हे दैनंदिन जीवनामध्ये अनुभवाला येणारं उदाहरण आहे. जसं आपण एखादं आपलं खूप अर्जंट काम आहे आणि आपण दुसऱ्यावर जर अवलंबून असू त्या कामासाठी आणि त्या व्यक्तीने ते जर कामच केलं नाही आपलं आणि आपल्याला स्वतःलाच वेळ नसताना सुद्धा ते काम कोणत्याही परिस्थितीत जाऊन करावं लागलं, तर अशा वेळेला आपण म्हणतो कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे कठीण समय, एखादा वाईट प्रसंग आला, काहीतरी असा प्रसंग आला की ज्या वेळेला दुसऱ्याच्या मदतीची निकडीची गरज आहे आणि ती व्यक्ती आपल्याला जर ज्या व्यक्तीकडून अपेक्षा आहे ती व्यक्ती जर आपल्याला उपयोगीच पडली नाही, तर मग आपण काय त्याच्यावरून सिद्धांत काढतो की कठीण समय येता कोणीही कामाला येत नाही. तर अशा पद्धतीनं विशिष्ट एखादा प्रसंग असतो आणि त्याच्यासाठी विशिष्ट उदाहरण दिलं जातं आणि अशा पद्धतीचा सिद्धांत मांडला जातो. अशी जी उदाहरणं असतात ती अर्थांतरन्यास अलंकाराचे असतात. मित्रांनो, लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपण अर्थालंकाराचे अगदी 20च्या 20 प्रकार पाहिलेले आहेत.
लक्षात घ्या, व्हिडिओ अतिशय मोठा होईल म्हणून ते खूप स्पीडनं मला घ्यावे लागले, का तर ते समजले पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी एक दोन अशी त्याची उदाहरणं घेतले. या पलीकडे सुद्धा जाऊन तुम्हाला एखाद्या उदाहरणाविषयी शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता, किंवा तुम्हाला विशिष्ट संपर्काचा नंबर दिलेला असतो, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन होईल. अलंकारावर कोणते प्रश्न परीक्षेला येऊन गेले त्यांचा आढावा घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न, ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे. SRPF पुणे पोलीस 2017ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मगाशीच मी सांगितलेलं आहे, पेक्षा किंवा हुन असं जोडलेलं असेल तर ते व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण असतं, त्यामुळे हे व्यतिरेक अलंकार आहे. तसेच हा जरा वेगळा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, भीमाचे बाहू लोखंडासारखे, अनुक्रमे उपमेय व उपमान ओळखा. मी कन्सेप्ट बघा सांगितलेले आहेत, उपमेय आणि उपमान. मुंबई पोलीस भरती 2017ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर कोणाची तुलना, तर इथं, किंवा कोणाचे वर्णन, तर भीमाच्या बाहूंचे वर्णन, त्यामुळे हे काय आहे, उपमेय. आणि कोणाशी, लोखंडाशी, त्यामुळे लोखंड काय आहे, उपमान. मग आता आपल्याला अनुक्रमे म्हणजे क्रमाने उपमेय आणि उपमान सांगायचं आहे. म्हणजे भीमाचे बाहू आणि लोखंड म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. त्यामुळे पर्याय नंबर 1 भीमाचे बाहू व लोखंड हे अनुक्रमे उपमेय व उपमान आहेत. पुढचा प्रश्न बघा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी, लिपिक टंकलेखक 2014. तसेच जालना पोलीस भरती 2018ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर बघा, पावसाळी नभापरी, जर वाक्यामध्ये परी प्रमाणे, सारखा, सम असे जर शब्द असतील आणि 1-2 घटक दर्शवलेले असतील आणि एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकाशी, जसं सावळा रंग आणि पावसाळी नभ हे 2 घटक आहेत आणि सावळ्या रंगाची तुलना कुणाशी केली आहे, पावसाळी नभाशी, अशी एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकाशी केलेली असेल तर तो उपमा अलंकार असतो. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 उपमा. चौथं बघा, व्याख्येवर प्रश्न आहे, निर्जीव वस्तू माणसाप्रमाणे कृती करतात असे दर्शवलेले असते तेव्हा टिंब अलंकार होतो. यवतमाळ पोलीस भरती 2018, इंजिनिअरिंग 2013ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर निर्जीव वस्तू माणसाप्रमाणे कृती करतात याचा अर्थ चेतना होतं, तर चेतना गुणोक्ती हे त्याचं उत्तर आहे आणि त्यामुळं पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, अलंकाराचे प्रकार पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. याबद्दल काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.